मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत प्रदोष व्रताची कथा। तर आज सोमप्रदोष, शिवरात्री, तर त्रयोदशी श्राद्ध, तर 3 संयोग जोडून आले आहे। तर तुम्हाला शिव मंदिरात जाऊन शिवलिंगासमोर आपल्या मनाची इच्छा सुद्धा बोलायची आहे आणि 1 तांब्याभर पाण्यात काळे तीळ या थोडं दुधामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकून शिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। पितृपक्ष असल्यामुळे काळे तीळ टाकून दुधात या पाण्यात, तर असे केल्याने पितृदोषापासून आपल्याला खूप लवकर मुक्तता मिळते। असा हा उपाय खूप रामबाण उपाय आहे। तर या दिवशी तुम्हाला 1 गव्हाच्या पिठाचा दिवा बनवायचा आहे आणि त्यात सुद्धा तुम्हाला थोडे काळे तीळ टाकायचं आहे आणि तो दिवा तुम्हाला शिवलिंगासमोर, शिवचौकटासमोर या पिंपळाच्या झाडाच्या वृक्षाखाली तुम्हाला तो दिवा लावायचा आहे। कारण सोमप्रदोष असल्यामुळे पितृपक्षात हा उपाय, हे दोघे उपाय करायला खूप महत्त्व आहे। तर नक्की करा हे 2 उपाय। असे केल्याने आपल्या घरातील दरिद्रता, आपल्या घरातील पितृदोष संपूर्ण नाहीसा होईल, कायमची कटकट दूर होईल आणि कसाही प्रखर पितृदोष असेल आपल्या डोक्यावरचा, तर तो नाहीसा होईल आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हायला सुरुवात होईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, मुलं चिडचिड करणार नाही आणि ज्या कामात हात टाकणार तर त्या कामात तुम्हाला यश येईल। तर हा माझा अनुभव तुम्हाला मी शेअर केला आहे। तर खरोखरच हा उपाय तुम्ही करून बघा, नक्की फरक पडेल। तर आता आपण प्रदोष व्रताच्या कथेला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। तर मित्रांनो, काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय टाकणार, तर आम्हाला नक्की कळवायचे। तयारी झालेली आहे, व्हिडिओ लवकरात लवकर येऊन जाईल, तुमच्यापर्यंत पोचून जाईल। 1 ते 13 अध्यायाचे संपूर्ण अध्याय फक्त 30 मिनिटात मी मराठीत, शुद्ध मराठीत केलेले आहेत। तर तुम्हाला 30 मिनिटातच उच्च कोटीची कुलदेवतेची सेवा करायला मिळेल, ऐकायला मिळेल। दररोज तुम्ही 13 अध्याय फक्त 30 मिनिटात ऐकणार आणि दररोज 9 दिवसात नवरात्रीचे 13 अध्यायांचे श्रवणसुद्धा हे महापुण्य आहे। पठण करणाऱ्यापेक्षा श्रवण करणाऱ्याला खूप काही महत्त्व आहे। तर तुम्ही दररोज 30 मिनिटातच 13 अध्याय दररोज सकाळ, संध्याकाळ, दुपार तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा जितके पाठ करायचे असतील तुम्हाला तेवढे 108 पाठ तुम्ही 13 अध्यायाचे करणार, तर 30 मिनिटात तेवढे तुमचे जास्त होतील। तर तो व्हिडिओ आणि प्रत्येक व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करायचे आणि आपल्या गावाची कमेंट्स या जय माता दी, जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करायचा। तर तो व्हिडिओ तुमचा 1 ते 13 अध्यायाचा मंगळवारी 1 तारखेला येऊन जाईल, कारण की आपली घटस्थापना 3 तारखेला आहे। गुरुवारी घटस्थापना 3 तारखेला आहे, तर त्या 2 दिवस अगोदरच मी टाकून देईल। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कालभैरवाष्टक येईल 11 वेळा आणि 1 वेळा वल्गा सुक्त। तर त्या दिवशी कालभैरवाष्टक ऐकायला खूप महत्त्व आहे, सर्व पितृ अमावस्या आहे त्यामुळे। तर तुमचा 1 तारखेला 1 ते 13 अध्याय सप्तशतीचे उच्च कोटीची कुलदेवतेची सेवा 30 मिनिटात येऊन जाईल। तर आता आपण आपल्या प्रदोष व्रताला सुरुवात करूया, कारण की भाविक भक्तांनी सांगितलं होतं की आम्हाला अगोदर तुम्ही सांगून द्यायचं की कोणत्या तारखेला 1 ते 13 अध्याय येणार आहेत, तर आम्हाला श्रवण करायचे। त्यामुळे मी त्या व्हिडिओची तुम्हाला बिफोरच माहिती दिली। श्री गणेशाय नमो नमः। धर्मगुप्त सत्यरथ राजाची कथा आहे, प्रदोष व्रताची कथा आहे। जो मुखाने सदाशिव सदाशिव असे म्हणत असतो, नेहमी शंकराची पूजा करीत असतो आणि अनेक जीवांचा उद्धार करतो। शास्त्रात पंडित असलेले अनेक प्रकारची प्राच्ये सांगतात, परंतु जो सतत शिवनाम घेत असतो त्याला इतर कशाचीच जरूरत पडत नाही। या नामाचा महिमा आगाध आहे। जो प्रदोष व्रताचे आचरण करतो त्याची सर्व सिद्धी प्राप्त होतात, हे त्रिवार सत्य होय। संतोष, पुष्टी, धैर्य, दीर्घ आयुष्य, संतती, संपत्ती, दिव्य ज्ञान हे ज्यांना इष्ट असेल त्यांना यथासांग प्रदोष व्रत करा। या व्रताची प्रचिती याच जन्मी येते। 6 महिन्यातच दुःख दारिद्र्य दूर होते आणि मोठी व्यथा हरण होते। 1 वर्षभर जर व्रत केले
प्रदोष व्रताचे तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते. 12 वर्ष व्रत केले तर भाग्योदय होतो. व्यासांचे हे वचन आहे. हे असत्य मानतील तर कल्पांतही मुक्त होणार नाही. त्यांचा गुरु खोटा आहे आणि भक्ती दांभिक आहे. तसेच त्यांचे ज्ञान खोटे आहे. ज्यांचे मन शंकराच्या ध्यानात नित्य असते त्यापेक्षा पवित्र दुसरा कोणीही नाही. प्रदोष व्रत केले असता मृत्यूही टळतो आणि कालसुद्धा आपला आलेला असतो तर तो सुद्धा टळतो. अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. सूत शौनिकादिकास म्हणाले, प्रदोष व्रताचा महिमा सांगायचा तर एक जुनी कथा सांगायला सुरुवात केली. विदर्भ देशात सत्यरथ नावाचा राजा होता. तो पराक्रमी होता, सद्गुणी होता, धर्मशील होता. तो शूर व पराक्रमी होता. त्यामुळे त्याने पुष्कळ वर्ष राज्य केले, पण त्यांचे वैभव इतर राजांना पाहवत नव्हते. ते सर्व राजे एकत्रित येऊन विदर्भ राजावर चाल करून आले. 7 दिवस घनघोर युद्ध चालले होते. तो एकटा पडल्यामुळे शत्रूसमोर त्याचे काही चालले नाही. शेवटी रणांगणात तो मारला गेला. शत्रूने नगरात घुसून धुडगूस घातला. इकडे त्याची पत्नी गरोदर होती. तिला आपली पती मारला गेला हे कळाले. बिचारीचे धैर्य खचले व ती नगर सोडून पळू लागली. पळता पळता एका अरण्यात घुसली. अरण्यात काटेरी रोपं तिच्या पायात घुसत होती, तरी शत्रूच्या भीतीने पडत होती. ती सुंदर सुकुमार होती. तिचे दात हिऱ्यांसारखे होते. तिने उंच वस्त्रे आणि अलंकार घातली होती. ती रानात दिनवाणीपणे चालत होती. ती खूप दमली होती. एका झाडाखाली ती विश्रांतीसाठी बसली होती. तेवढ्यात तिला प्रस्तुची संवेदना होऊ लागली. मदतीला तर कोणीच नव्हते. एका सुंदर बालकाने तिच्या पोटी जन्म घेतला. बालकांकडे पाहून तिला अत्यानंद झाला. बाळाला तेथेच ठेवून ती स्नान करण्यासाठी तलावाकडे गेली. तलावात पाय टाकून व झळीत पाणी घातले. तेवढ्यात एका सुसरीने तिचा हल्ला केला आणि तिचा पाय धरून तलावात ओढून नेले आणि तिला खाऊन टाकले. बघा तरी बाळाचे नशीब. जन्मताच आपल्या आईला मुकला. एकटाच रडत होता. मुकोने व्याकुळ झाला होता. जीवाच्या आकांताने रडू लागला. त्याच्या रडण्याने वृक्षावेली, वायू, वनदेवता आणि देव सगळ्यांचे हृदय देवले, पण कोणीच काही करू शकत नव्हते. त्याच अरण्यातून उमा नावाचे एक ब्राह्मण विधवा स्त्री जात होते. तिच्या कडेवर तिचे 1 वर्षाचे मुलंही होते. तिने त्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला व त्या दिशेने ती धावतच गेली. येऊन बघते तर काय, नुकतेच जन्मलेले बाळ तिला दिसले आणि त्यांची अजून नाळही कापलेली नव्हती आणि ती इकडे तिकडे पाहू लागली. कोणी दिसेना. तिचे मन द्रवले. त्या बाळाला पाहून तिला त्याची दया आली. तिने त्याला जवळ घेतले व ती दूध पाजू लागले. ती विचार करू लागली, हे सुंदर बाळ कोणाचे असेल बरं? कोण त्याला अरण्यात सोडून गेले? अरे रे रे, याचा सांभाळ कोण करेल? हा कोणत्या बरं जातीचा आहे? आता इथे कुणीतरी श्राप देईल आणि याला खाऊन टाकेल. असे नाना प्रकारचे विचार तिच्या मनात येऊ लागले. असा विचार ती करीत होती. इतक्यात शंकर एका यतीचे रूप घेऊन तेथे आला व तिला म्हणाला, या मुलाला तू घरी ने. हा राजपुत्र आहे, क्षत्रिय आहे, पण ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. तुझ्या मुलाबरोबर तू यांचाही सांभाळ कर. हा तुला एक बहुमूल्य ठेवाच सापडला आहे. असे सांगून शंकर अंतर्धान पावले. विधवा ब्राह्मण स्त्री दोन्ही मुलांना घेऊन पुढे अरण्यातून दुसऱ्या देशात गेली. ती भिक्षा मागत अनेक गावातून हिंडत असे. तिने तिच्या मुलांचे सुचिव्रत आणि राजपुत्राचे नाव धर्मगुप्त असे ठेवले. कोणी विचारले तर ती दोन्ही माझ्याच पोटची मुले आहेत म्हणून सांगू लागली व लोकांना खरे पटत होते. असे एकदा हिंडता हिंडता ती एक चक्र नगरात आली. घरोघरी भिक्षा मागत असताना तिला एक शिव मंदिर दिसले. तेथे खूप गर्दी होती. शाडिल्य ऋषी शंकराची पूजा करीत होते. उमा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन नगरात गेली. डोळे भरून पूजा पाहत होती. तिला व मुलांना पाहून शाडिल्य ऋषी म्हणाले, कर्मगती किती गहन आहे. हा राजपुत्र, पण त्याचे दुर्दैव असे की आज तो दैनावस्थेत भोगीत आहे. उमेने हे ऐकले आणि तिने पुढे होऊन ऋषींचे पाय धरले. ऋषीवरी, आपण त्रिकाल ज्ञानी आहात, समर्थ आहात, भूत भविष्य जाणता. या लहान मुलाचा इतिहास काय आहे बरं? याचे पिता कोण आहेत? याचे माता कोण आहेत? हा तो जिवंत आहे? त्याचे माता पिता की मेले आहेत? यान तिने असे सर्व काही विचारले. यावर शाडिल्य ऋषी म्हणाले, या मुलाचा पिता सत्यरथ राजा पूर्वजन्मी प्रदोष समय तो शिवपूजा करीत असे. एकदा शत्रूने चारी बाजूने त्याच्या नगराला वेढा दिला व युद्ध केले. पूजा अर्धवट सोडून तो रणांगणात धावला. त्याचे रक्षण करता शंकरच, पण त्याला अवेरून तो रणात गेला. तोच प्रधानाने शत्रूचा पराभव करून त्यांना पकडून आणले. राजाने तो शत्रूच्या शिरछेद करण्याची आज्ञा दिली. अर्धवट राहिलेल्या पूजेला त्याला विसर पडला आणि तो तसाच भोजनास बसला. त्यामुळे तो अल्पायुष्य झाला. शत्रूंकडून मारला गेला. शिवपूजा अर्धवट सोडल्यामुळे त्याचा हा परिणाम म्हणून कधीही शिवपूजा अर्धवट सोडू नये. या मुलांच्या मातेने आपल्या सवतीचा जीव घेतला होता. त्याचा परिणाम सवतीने ससुरीच्या रूपाने येऊन तिचा बळी केला. हा राजपुत्र धर्मगुप्त याने गेल्या जन्मी काहीही शिवव्रत केले नसल्यामुळे या जन्मात हा पोरका असह्य असा एकटाच अरण्यात पडला. म्हणून प्रदोष काळी एकाग्र चित्त होऊन शंकराची पूजा करावी. त्यावेळी अनेक देवता शंकरासह येत असतात. भवानीला प्रतिष्ठित करून त्यावेळी शंकर तिच्या पुढे नृत्य करतात. सरस्वती देवी वीणा वाजवत असे. इंद्र वेणू वाजवता. ब्रह्मदेव ताल धरतो. लक्ष्मी गायन करीत असते. विष्णू मृदंग वाजवता व नृत्य गतीला साथ देतात. कुबेर, यक्ष, गंधर्व, किन्नर, सूर आणि असुर समोर हात जोडून उभे राहत असतात.
प्रदोष काळाच्या महिमा असा वेदशास्त्रही न करणारा आहे. शांडिल्य ऋषींनी एवढे सांगितल्यावर तिने आपल्या मुलांबद्दल म्हणजे शुचिव्रताविषयी विचारले. याला या जन्मी दारिद्र्य का आले आहे? तेव्हा ऋषी म्हणाले, गेल्या जन्मी शुचिव्रताने लोकांकडून अन्न, धन अशी दूषित दाने घेतली होती आणि स्वतः त्याने काहीच दान केले नाही. शिवपूजन करायचे मात्र विसरून गेला. दूषित दानाने हस्तदोष आणि परस्त्रीच्या अभिलाषाने नेत्रदोष मात्र त्याच्या वाटेला आला. आणि मग उमेने ऋषीच्या चरणावर आपले दोन्ही मुलांना ठेवले व कृपेची याचना केली. तेव्हा ऋषींनी ओम नमः शिवाय हा मंत्र मुलांना दिला व प्रदोष व्रत करा असे सांगितले. उमेला समजावून सांगितले व ते म्हणाले, त्रयोदशीस निराहार राहावे, त्या दिवशी कार्यात वेळ घालावा. सूर्यास्तानंतर म्हणजे तिन्ही सांजेला भक्तिभावाने प्रदोष पूजेची सुरुवात करावी. त्यासाठी प्रथम भूमी शेणाने सारवून घ्यावी, मंडप उभारून घ्यावा, रांगोळ्या काढाव्यात, मंडपाला केळीचे खांब, पताका, छत, माळा बांधाव्या, स्वतः सफेद वस्त्र नेसावे, सफेद गंध लावावे, सुगंधित पुष्प घालावे, शिवलिंग स्थापन करून पूजा करावी. प्रथम आचमन कराव्या, प्राणायामादी प्रारंभिक विधी कराव्या, अंतर्ग्यास बाह्यास मातृकासह कराव्या, इंडीच्या दक्षिण भागी विष्णूंची पूजा करावी, सव्यभावी अग्रीची पूजा करावी, वीरभद्र, गजानन, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव, अष्टदिक्पाल स्थापावरण पूजा करावी, यथासांग शिवध्यान करावे. राजोपचारासहित सर्व उपचार यथाक्रम अर्पण करावे. नंतर शिवाचे पूजन करावे. जय जय गौरीनाथा, कोटी चंद्राप्रमाणे तू शीतल आहेस, तू मलरहित आहेस, तू अचल आहेस, सतचित्त आनंदपूर्ण सनातन ब्रह्म आहे अशी स्तुती करावी. आणि मग नंतर पूजाविधी यथाक्रम समाप्त करावा. आणि मग शांडिल्य ऋषींनी मुलांना प्रदोष व्रत करायला सांगितले व उमेला ते मुलांकडून करून घेण्याबाबत उपदेश केला. उमेने मुलांसह ऋषींचा आशीर्वाद घेऊन एक चक्र नगरात वास्तव्य केले. तेथे त्यांनी 4 मास प्रदोष व्रत केले. मुले आनंदाने शंकराची पूजा यथाशक्ती जी सामग्री मिळेल त्याने ती करू लागले. शांडिल्य ऋषींनी सांगितले होते की शिवपूजेचे तीर्थ व प्रसाद कोणालाही देऊ नये, त्यात मोठा दोष माथी लागतो. शिवपूजेचे साहित्य व सामग्री कधीही पळवून नेऊ नये, ते फार मोठे पाप आहे. कारण त्या तीर्थावर नैवेद्यावर देव असुरांचा अधिकार असतो व शिव हा त्यागमय आहे. स्वतःला स्वार्थाने पूजेतील साहित्य किंवा द्रव्य घेऊ नये. दोन्ही मुले आनंदाने शंकराची भक्ती करीत असत. काही वर्षांनी त्यांच्या जीवनात एक घटना अशी घडली की त्याचे दारिद्र्य नष्ट झाले. शुचिव्रत एकदा नदी किनारे फिरत असताना त्याला तेथे एक हंडा दिसला. तो हंडा त्याने बाहेर काढला. शुचिव्रताने त्यावरील झाकण काढून पाहिले तर काय सोन्याच्या नाण्याने तो हंडा भरलेला होता आणि त्याने तो हंडा घेतला व आपल्या आईला येऊन दाखवला. तेव्हा उमा म्हणाली, हा प्रदोष व्रताचाच प्रभाव आहे, आता आपल्याला चांगले दिवस येणार आहेत. शुचिव्रत अर्धी नाणी राजपुत्राला देऊ लागला पण त्याने ते घेतले नाही. तो म्हणाला, दादा, या पृथ्वीवरील सर्व संपत्ती आम्हा राजवंशाची असते, म्हणून मला तुझ्यातले अर्धधन घेऊन काय करायचे आहे. हे ऐकून शुचिव्रत गप्प बसला. आता दोन्ही मुलं वयात आली होती. ते दोघं एकदा असेच वनविहारासाठी गेले होते. त्यात गंधर्व कन्या बागडत होत्या. हे दोघंही त्यांचे सौंदर्य पाहून हरवून गेले. पण शुचिव्रत भानावर येऊन राजपुत्राला म्हणाला, अरे रे, परस्त्रीकडे अभिलाषाने पाहू नये. या स्त्रिया आपल्या त्यांच्या सौंदर्याने आणि दर्शनाने आपले चित्त विचलित करतात, पण स्पर्शाने आपला शक्तिपात करून घेतात. या स्त्रिया स्वभावाने कुटील व दांभिक असतात, मोठा अनर्थ घडवून आणतात. यावर राजपुत्र म्हणाला, तुला यायचं नसेल तर तू येतेस थांब, मी जातो त्यांच्याजवळ. असे म्हणून राजपुत्र गंधर्व कन्येजवळ जाऊ लागला. शुचिव्रत तेथेच थांबला. कोदरीपन नावाचा गंधर्व राजा होता. त्याला अश्वमती नावाची एक कन्या होती. पूर्वी त्याने साक्षात शंकराला प्रसन्न करून घेतले होते. त्याने शंकराला विचारले होते, शंभो, ही अश्वमती कोणत्या पुरुष श्रेष्ठ पत्नी होईल? तेव्हा शंकराने त्याला सांगितले होते की सत्यरथाचा मुलगा धर्मगुप्त याला तुझी ही कन्या दे. पूर्वी शंकराने असे सांगितले होते की ती अश्वमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टीस पडले आणि तिनेही लांबूनच त्याला पाहिले. तो तिला इतका आवडला की चंद्राने जणू काही क्षीरसागरात स्नान करून स्वतःचे कलंक धुवून टाकलाय. तो धर्मगुप्ताच्या रूपाने आला होता. तो आजान बाहू 32 लक्षणी राजपुत्र तिच्याकडे चालत येत होता. धर्मगुप्ताला बघता क्षणी तिचे मन हरवून गेले. या राजबिंड्या तरुणाला भेटण्यासाठी आपल्याला एकांत हवा असे तिने ठरवले व आपल्या सख्यांना लांब जाण्यास सांगू लागले. म्हणाले, सख्यांनो, तुम्ही दुसरीकडे जाऊन सुगंधित फुले जमून आणा, नंतर आपण त्यांचे हार तयार करूया. सख्यांना काय समजायचे समजले. ते हसतच तेथून निघून गेले. आता अश्वमती एकटी होती. तिने राजपुत्राला जवळ येण्याचा इशारा केला. तिने झाडाची पाने पसरून बैठक तयार केली. राजपुत्र जवळ येऊन त्यावर बसला. अश्वमती लाजत त्याच्याकडे पाहू लागली. तोही तिच्याकडे आकर्षिला गेला. ती स्वतःला सावरत म्हणाली, महाराज, तुम्ही जणू शृंगारूपी सरोवरच आहात. राजहंसी होऊन मला विहरवेसे वाटते. आपले सुंदर वंदन म्हणजे जणू तेजस्वी चंद्रच भास आहे.
त्यात न्यावन निघण्यासाठी माझे मन आचुरलेले आहे. चाकोर परीनं भ्रमरूपाने त्याकडे झेपावे पाहत आहे. मेघाला पाहून जसे मयुराचे मन आनंदाने जाते तसेच काही माझे झाले आहे. शुक्र तारा फिका पडेल असे तुमचे तेज आहे. मी आपल्याला मनाने वरिले आहे. म्हणून तिने राजपुत्राच्या गळ्यात सुंदर मोत्यांची माळ घातली आणि त्याला वंदन करून म्हणाले, हे राजपुत्रा, आजपासून तू माझ्या व मी तुझी झाली आहे. धर्मगुप्त म्हणाला, हे सद्गुणी सुंदर कन्ये, तुझे मन किती उदार आहे. तू मला वरलेस हे माझे भाग्य आहे. पण मला आई वडील नाही. मी राजभ्रष्ट पित्याचा मुलगा आहे. तुझ्या वडिलांना माझ्यासारखा जावई पसंत पडेल का? यावर अश्रुमती म्हणाली, आजपासून बरोबर 3 दिवसांनी मी याच ठिकाणी याच वेळी आपल्या वडिलांची संमती घेऊन येईन. तुम्ही हे यावेळी यावे, म्हणजे आपला विवाह होईल. धर्मगुप्ताने ते मान्य केले. तिचा निरोप घेतला. धर्मगुप्ताने शुचिव्रताला काय काय घडले ते सांगितले. 3 दिवसांनी परत काय घडणार आहे हे बी सांगणार आहे. अश्रुमतीने सख्यांसह घरी गेली आणि आपल्या पित्यास तिने वनात घडलेला वृत्तांत सांगितला. गंधर्व राजाला शंकराने सांगितलेली घटना खरी होणार याची लक्षणे दिसू लागली. शांडिल्य ऋषींनी सांगितलेल्या प्रदोष व्रतामुळेच हे योग घडून आले आहेत असे उमेला वाटले. उमेला जेव्हा आपल्या पुत्रांनी हकीकत सांगितली तेव्हा ती म्हणाली, शिवभक्तीचे केवढे शुभ फल आहे. हे गुरुचरणी ज्याची श्रद्धा असेल त्याला काहीही कमी पडत नाही. तो मृत्यूभयापासूनही रक्षण करणार आहे. 3 दिवसांनी ते दोघे पुन्हा त्या वनात गेले. गंधर्वराज कोद्रीवन आपल्या परिवारासह कन्येला घेऊन तेथे आला. त्याला जावयाला पाहून आनंद झाला. उमेला मोठ्या सन्मानाने तेथे बोलावून आणले. थाटात विवाह सोहळा संपन्न झाला. स्वर्गातील अमूल्य वस्तू गंधर्वराजाने उमेला आपल्या जावयाला दिली. भरपूर वैभव दिले. राजपुत्राजवळ आता मोठी सेना जमा झाली. धनकोशही फार वाढला होता आणि गंधर्वाने एक सेनापतीसह राजपुत्राबरोबर दिला. मोठ्या शोभिवंत रथात बसून पती समेत अश्रुमंती जात होते. राजपुत्राने विदर्भ राजावर चाल करून दुमर्शन नावाच्या शत्रूंबरोबर युद्ध करून आपल्या पित्याचे राज्य परत जिंकून घेतले. दुमर्शनाला आपलेसे करून घेतले. त्यानंतर त्याने अश्रुमतीबरोबर पुष्कळ वर्ष राज्य केले. शांडिल्य ऋषींना त्याला दक्षिणा म्हणून पुष्कळ धन दिले. अलंकार व वस्त्रे दिली. शुचिव्रती आणि उमा यांना त्याने सुखात ठेवले. त्याच्या सद्गुणामुळे प्रजा सुखात नांदत होती. रोग, संकटे, आवर्षण इत्यादी नाहीसे झाले. सगळीकडे आनंदी वातावरण होते. काही काळानंतर त्याने सुदत या पुत्राला युवराज केले आणि तो तप करण्यासाठी वनात निघून गेला. तप करत असताना तो शिवलोकी गेला. त्याच्याबरोबर अश्रुमती, उमा, शुचिव्रतही शिवलोकी गेले. शंकराचे दर्शन घेऊन त्यांनी त्यांना साष्टांग नमन केले. पतित पावन आणि त्या सर्वांवर कृपा झाली. अक्षयपद त्यांची स्थापना केली. हे धर्मगुप्ताचे आख्यान जे वाचतील, ऐकतील, लिहितील, रक्षण करून ठेवतील, याला अनुमोदन देतील, यांचे रक्षण शिव स्वतः करतील. त्यांचे सर्व पापे नष्ट होईल. त्यांचे सर्वत्र विजय होईल. त्यांना सुख समृद्धी प्राप्त होईल. ते ऋणमुक्त होतील. प्रदोष व्रताचा महिमा फार मोठा अद्भुत आहे व हे वाचून व्रताचे ज्ञान करून घेऊन आचरण करतील त्यांना दारिद्र्य व अपमृत्यू यांचे भय राहणार नाही. ज्यांच्या घरी शिवलीला अमृत ग्रंथ असेल, त्याचा पाठीराखा शंकर असेल, त्यांच्या मागोमाग सतत राहील आणि अंती त्याला शिवपद लाभेल. हा ग्रंथ आम्रवृक्ष आहे, पद्यरचना आहे, ही फळे परपक्की आहे. कृत्य करणाऱ्या कावळ्यांनी ती कशी आवडणार. हे ब्रह्मानंद आणि विरूपाक्षा, तू दुष्ट कर्मातून मुक्त करतो. वेदशास्त्रांना तुझा महिमा कळत नाही. हा स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातला शिवलीला अमृताचा 5वा अध्याय नेहमीच ऐकावा. प्रदोष व्रताचा अध्याय आहे तर सर्वांनी ऐकावा. तर असे या प्रदोष व्रताची कथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी प्रदोष व्रताची कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर आता आपण शंकराची आरती बोलूया. श्री गणेशाय नमो नमः. लवतवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, ते तोनिया जळ निर्मळ वाये जुजुळा. जय देव जय शिवशंकरा, ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू, तुझं कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा बोळा नैनी वेशाळा, अर्धांगी पार्वतीक सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ नेडा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा. जय देव जय शिवशंकरा, ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू, तुझं कर्पूर गौरा. जय देव देवी दैत्य सागर मंथन पैक केले, त्या माझी जय अवचित हळाहळ उठले, ते त्वाम असुरपणे प्राशाण केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव
जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू, तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव. व्याघ्रंबर फणीवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुटीळ राम दासा अंतरी, जय देव जय देव. जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू, तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव. लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स. जय श्री महाकाल.